नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. ही बातमी आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भातली. मृत व्यक्तीच्या नावानं टेंडर मंजूर करून बोगस स्वाक्षऱ्या करून तब्बल 72 लाख रुपयांचं बिल काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये उघडकीला आलाय. या संदर्भात स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गोपनीय तक्रारही केलेली होती. मात्र महिना उलटून सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागानं कुठलीही तक्रार आलेली नाही अशी माहिती दिलेली आहे. या संदर्भात चौकशी करून स्वतः बांधकाम सभापती या नात्यानं दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन सभापती यांनी दिलेलं आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. रवी सपाटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. रवी, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे बांधकाम विभागातला. काय नेमकं सांगता येईल याबद्दल? हो, पाहिलं की हा जिल्हा परिषद गोंदिया येथील बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार आहे. काय झालं की एक बग्गा फ्राम म्हणून एक कंपनी होती. त्यांचे मालक हे 19 फेब्रुवारी 2021 ला मरण पावले होते. मात्र त्याच व्यक्तीच्या नावावर टेंडर 17 ऑगस्ट 2022 ला काढण्यात आला आणि ते 8 कामाचे टेंडर होते गोंदिया येथील पीएससी मधल्या. त्या पीएससीचे 8 काम या फ्रमला देण्यात आले होते आणि त्यांचं बिलही काढण्यात आला होता. मात्र मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावर टेंडर आणि त्याचं बिल कसं काढता येतात याची तक्रार गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी लेखी स्वरूपात दिली होती. मात्र ते 1 महिना लोटूनही या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र याची माहिती आपण घेतल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बांधकाम विभाग सभापती यांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करून आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलेलं आहे. बरं रवी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप यंदा भारतामध्ये हैदराबाद इथं पहिल्यांदाच होणार आहे आणि याच स्पर्धेचा काउंटडाऊन सोहळा मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये जनरेशन 2 ही स्पोर्ट्स कारही लॉन्च करण्यात आली. यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपणही 6 महिन्यांपूर्वी रेस जिंकली होती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हैदराबाद में मेरे ख्याल से 11 तारीख को होने वाला है, लेकिन मैंने इनको कहा है, अनिल जी को और गडकरी साहब को भी कहा है कि मुंबई में भी रेस होनी चाहिए और उसके लिए समृद्धि, बाबा साहेब ठाकरे समृद्धि हाईवे एकदम सबसे इस रेस के लिए इतना स्मूथ है. अनिल जी, ये रेस आपकी जो है अभी शुरू होएगी, लेकिन हम लोग ने भी एक रेस खेली थी 6 महीना पहले 30 जून को. उस रेस में भी हम लोग जीत गए और उसी तेजी से हम लोग इस राज्य को आगे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं. यानंतरची बातमी उस्मानाबाद मधली आहे. उस्मानाबाद शहरात गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं उस्मानाबादवरचं पाणी संकट आता निर्माण झालेलं होतं. अशातच टेंभुर्णी इथली जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. परिणामी शहरातल्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. ही जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी म्हणून 2 दिवस लागणार असल्यानं उस्मानाबाद शहरवासियांना आणखी पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे. आणि यानंतर आपण राज्यातल्या महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज पाहूया. म्हाडामार्फत राबवण्यात येणारे प्रकल्प गतिमान व्हावेत यासाठी त्यांना दिलेले वाढीव अधिकार अवघ्या 4 महिन्यात परत घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. 50 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कोणत्याही कामांसाठी सरकारची पूर्वमान्यता घेण्याचं बंधन आता म्हाडावर घालण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000हून अधिक पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या 7 तारखेला होणारे पगार अजूनही त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे एसटीचे 90,000 कर्मचारी वेतनाविना आहेत. या संदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं
कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे. मेट्रो 2A दहिसर ते डीएन नगर मार्गिकेतल्या डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 गोरेगाव ते गुंदवली या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानं 19 जानेवारीला मेट्रोचा दुसरा टप्पा सेवेत दाखल होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातली भरती प्रक्रिया अखेर सुरू होतीये. पदाच्या तब्बल 910 जागांसाठीची ही भरती होणार आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू असेल. बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. हे पुनर्वसन नाही तर आधुनिक झोपडपट्टी ढकलण्यासारखं असल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आलेला होता. लोणावळ्यामध्ये पर्यटनाच्या निमित्तानं येणाऱ्या पर्यटकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या 8 दिवसात वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे आता कार्बन न्यूट्रल मोहिमेकडे नवी मुंबई शहराची देखील वाटचाल सुरू झालेली आहे. शहरातील कार्बन ऑडिट सुरू असून 4 महिन्यात अहवाल दिला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला हायकोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र मतदारांची निश्चिती न करताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं असं आवाहन ग्रामविकास विभागानं केलं आहे. या आर्थिक वर्षात 5,000 कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून राज्य प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन बँकांना करण्यात आलेलं आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या विकास कामांना गती मिळणार आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2,551 किलोमीटर्सच्या रस्त्यांना मान्यता दिलेली आहे. सुमारे 2,040 कोटी रुपयांच्या रस्त्यांना केंद्रीय ग्रामविकास विभागाकडून मान्यता मिळाली आहे. नागपुरात ऑटो विक्रीचा आलेख वाढत चाललाय. 2022 या वर्षात नागपूरमध्ये 95,605 वाहनांची विक्री झाली. त्यात 15,500 प्रवासी कार्सचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात महावितरणनं केलेल्या कारवाईत 11 कोटींची वीज चोरी उघड झाली आहे. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागानं केलेल्या कारवाईमध्ये राज्यात वीज चोरीची 879 प्रकरणं उघडकीला आली आहेत. बाईक टॅक्सी संदर्भात हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चिती करण्यामध्ये चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. एमपीएससीचे परीक्षार्थी परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. एमपीएससीनं नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा अभ्यासक्रम आता 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनीतल्या आग दुर्घटना प्रकरणी आजपासून उच्चस्तरीय चौकशीला सुरुवात होणार आहे. 1 जानेवारीला ही दुर्घटना घडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सगळ्या प्रकाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले होते. सकाळी 11 वाजता ही समिती चौकशीसाठी कंपनीत दाखल होईल. पुण्यातल्या नर्हे गावात रात्री अग्नितांडव पाहायला मिळालं. नर्हे गावातल्या भोसले इंडस्ट्रीमधल्या भंगाराच्या दुकानाला रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. पुण्यामध्ये काल रात्री सिंहगड रोड इथल्या राजाराम ब्रिजवरच्या गॅस पाईपलाईन फुटल्यानं आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र आग नियंत्रणात येत नसल्यानं अखेर एक गॅस लाईन बंद करण्यात आली. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी सोलापुरातली आहे. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेमध्ये आज यन्नीमजन अर्थात 68 लिंगांचा तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी सोलापूर शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना दिवसभर मानाच्या 7ही नंदी ध्वजाच्या काठ्यांनी जाऊन मानकऱ्यांसमवेत अभिषेक केला जाणार आहे. यात्रेतील मुख्य धार्मिक कार्यक्रम असणाऱ्या विवाह सोहळ्यापूर्वी हळदीचा कार्यक्रम म्हणून पहिला तैलाभिषेक कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. कोरोनाच्या 2 वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर यात्रा भरणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रीतम पंडित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रीतम, सिद्धेश्वर महाराज यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. अनेक
महत्त्वाच्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे. प्रीतम, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच सर, श्री सिद्धेश्वर स्थापन केलेल्या पंचकृषीतील 68 लिंगांच्या तैल अभिषेक सोहळा आज महत्वाचा कार्यक्रम असणार आहे. यामध्ये विविध प्रमुख धार्मिक विधी असतील किंवा इतर जे आहे, हा धार्मिक विधी हिरेआबू वाड्यातून सुरू होणार आहे. सिद्धेश्वर रामेश्वर यांनी जे काही 38 लिंग स्थापन केले होते त्या लिंगांना तैल अभिषेक करण्याचे आज प्रमुख कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर जे सिद्धेश्वरांची जे काठी आहे ती काठी सिद्धेश्वर मंदिरासमोर जाऊन विसवणार आहे. त्याच्यानंतर त्यांना सरकारी आहेरही देण्यात येतो. मात्र सोलापुरातील जे काही मुख्य रस्ते असतील त्यांच्या अतिक्रमण असतील किंवा इतर जी काट्यांचे जे काही मार्ग असतील त्यामध्ये पोलिसांचाही चोख बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद बरोबर, असेल या किंवा यात्रेसाठी म्हणून खरं तर दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. फक्त राज्यातनंच नाही तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातनं देखील अनेक भाविक या सिद्धेश्वर महाराज यात्रेसाठी येत असतात. आणि यंदाच्या वर्षी कोरोनानंतर 2 वर्षानंतर हा सोहळा होणार आहे, त्यामुळे मोठी गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण राजकीय विश्वातल्या टॉप 18 न्यूज पाहूया. दावोस इथं होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून राज्यामध्ये 1,40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचा निर्धार राज्य सरकारनं केलाय. त्यासाठी 20 उद्योग समूहांसोबत राज्य सरकार सामंजस्य करार करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिषदेच्या माध्यमातून राज्याचा विकास आराखडा मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांचा मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं. या प्रकरणी कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपा आमदाराच्या भावानं केलेला प्रकार प्रशासनाला हाताशी धरूनच केलेला होता असा आरोप जयंत पाटलांनी केलाय. मिरजेतल्या पाडकाम प्रकरणामध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप आज संध्याकाळी होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेंच्या पक्षातील सदस्यांची वर्णी लागणार असल्याच्या या चर्चांना मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील दुजोरा दिला. तसं झालं तर आम्हाला आनंदच होईल असं शंभूराज देसाई म्हणाले. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या जीवनाला अर्थ देणाऱ्या महापुरुषांच्या पुस्तकांमध्ये केवळ 1 किंवा 2च धडे असल्याची खंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जिवंत असल्याचंही ते म्हणाले. नाशिक पदवीधर मतदारसंघातनं सत्यजित तांबे यांनी 2 अर्ज भरलेत. अपक्ष आणि काँग्रेसकडून सत्यजित तांबेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. सर्वांचा पाठिंबा मिळावा यासाठी सगळ्या पक्षातल्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. पाठिंब्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सुधीर तांबे यांनी म्हटलंय. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमधनं केली जाते. मात्र काँग्रेसकडून अशी कारवाई होणार नाही. आपण पक्षश्रेष्ठींची समजूत काढू अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिलेली आहे. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता रंजक बनली आहे. तसंच काँग्रेसनं एबी फॉर्म देऊन सुद्धा डॉक्टर सुधीर तांबे यांनी तो का भरला नाही याचं उत्तर तेच देऊ शकतात असंही बावनकुळे म्हणाले.
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे उमेदवार रणजित पाटलांवर टीका केली आहे. 12 वर्षात रणजित पाटलांनी काहीच काम केलेलं नाही असं लिंगाडे म्हणाले. नाशकातल्या उमेदवारीच्या घोळावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाराज झाल्याचं समजतंय. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे खरगे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नाशकात उमेदवारीवरनं हा घोळ का झाला आणि कशामुळे झाला याच्या चौकशीचे आदेश दिल्याची देखील माहिती मिळतेय. भाजप नेत्यांना सत्तेचा माज आलाय. केंद्रीय यंत्रणांवर दबाव टाकून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. मात्र हे फार काळ टिकणार नाही असा हल्लाबोल नाना पटोलेंनी भाजपवर केलाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेसोबतच येतील. आमची युती होईल यात काही शंकाच नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय. आंबेडकरांची उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल. माझा हनुमान चालीसा आणि देवांवर विश्वास आहे. पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. शहापूर तालुक्यासह वासिंद विभागातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यावेळेला संजय सुरळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टॉप 18 न्यूज पाहूया. प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खलिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी अर्शदीप डल्लाचा साथीदार नौशाद आणि जग्गा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी नौशाद हा हरकत उल अन्सार यांच्याशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे. 426 कोटी रुपयांच्या पीएसएल घोटाळा प्रकरणी सीबीआयनं मुंबईमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये 1 लाख अमेरिकन डॉलरसह 2 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. पीएसएल लिमिटेडवर कॅनरा बँकेकडनं 428 कोटींचं कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. माजी केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. 1688 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दिल्ली आणि जयपूरमध्ये छापेमारी करण्यात आली. अरविंद मायाराम हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आर्थिक सल्लागार आहेत. माहिती प्रसारण मंत्रालयानं 6 यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या 6 चॅनलचे 100हून अधिक व्हिडिओ तपासण्यात आले. यावेळेला सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. बंदी घातलेल्या चॅनलचे सुमारे 20 लाख सबस्क्रायबर्स होते. दिल्लीतल्या कंजावाला प्रकरणी गृह मंत्रालयानं कठोर कारवाई सुरू केल्याचं समजतंय. पीसीआर व्हॅनच्या पोलिसांना निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शहा राजौरीमधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतील. तसंच काश्मीरमधल्या अधिकाऱ्यांशी देखील ते चर्चा करतील. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालंय. गुरुग्राममधल्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या निधनामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशभरातल्या नेत्यांनी शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज गंगाविलास क्रूजचं उद्घाटन होईल. पंतप्रधान मोदी गंगाविलास क्रूजला हिरवा झेंडा दाखवतील. ही क्रूज वाराणसीहून दिब्रुगढला रवाना होणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या नोएडा इथल्या कंपनीच्या 2 कफ सिरपवर WHOनं बॅन केलेला आहे. हे कफ सिरप प्यायल्यानं उझबेकिस्तान इथल्या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप झालेला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. झारखंडमधल्या गिरिडीहमध्ये जमिनीच्या वादातनं 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली, ज्यामध्ये जवळपास 12 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बिहारच्या चंपारण इथं दाट धुक्यामुळे एक टँकर उलटला. हा टँकर उलटल्यानंतर त्यातलं तेल चोरून नेण्यासाठी स्थानिकांनी जबरदस्त गर्दी केली होती. हातात बादल्या आणि डबे घेऊन लोक तेल भरून घेऊन जात होते. उत्तर प्रदेशच्या अमरोहा इथं प्रशासनानं अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. प्रशासनानं कोट्यवधी रुपयांची जमीन अतिक्रमण मुक्त केली आहे.
बिहारमधील सीतामढी इथं लोकवस्तीत वाघ दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वाघानं रात्री 2 घोड्यांची शिकार केल्याची देखील माहिती मिळतेय. हरियाणातल्या पानिपतमध्ये सिलेंडर स्फोटात 6 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या घरांच्या काचेच्या खिडक्या देखील फुटल्या. हिमाचल प्रदेशमधल्या मनालीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. तापमान प्रचंड घसरलंय. पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसतायत. हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लू इथं तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली असून इथले रस्ते बंद झालेत. बर्फवृष्टीचा आनंद इथं पर्यटनासाठी आलेले नागरिक लुटताना दिसतायत. हिमाचलमधल्या लाहौल स्पितीमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालंय. रस्ते बंद झाल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. 15 जानेवारीनंतर राजधानी दिल्लीसोबतच देशातल्या अनेक भागातली थंडी वाढणार आहे. पुढच्या 3 दिवसात उत्तर भारतात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.